मध्यमवर्गीय माणूस श्रीमंत का होत नाही? मध्यमवर्गीय माणूस श्रीमंत का होत नाही हा प्रश्न फक्त पैशांपुरता मर्यादित नसतो. तो मानसिकता, सवयी, आर्थिक निवडी आणि सामाजिक वातावरण या सगळ्यांशी जोडलेला असतो. मानसशास्त्रीय संशोधन सांगते की संपत्ती निर्माण करणारे वर्तन आणि पैशाबद्दलची धारणा दोन्ही दीर्घकाळात व्यक्तीची आर्थिक दिशा ठरवतात. मध्यमवर्गीय व्यक्ती बहुतेक वेळा सुरक्षिततेकडे जास्त झुकतात, तर श्रीमंतीसाठी धोका स्वीकारण्याची मानसिक तयारी लागते. या दोघांमध्ये मोठा फरक आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढणाऱ्या मुलांना आर्थिक स्थिरता महत्त्वाची वाटते. आई वडील अनेकदा बचत, नोकरीची सुरक्षितता आणि खर्चात काटकसर शिकवतात. हे चुकीचे नाही, पण मानसशास्त्र सांगते की सततची सुरक्षितता शोधण्याची प्रवृत्ती व्यक्तिगत वाढ थांबवते. जोखीम टाळण्याची सवय लहानपणापासूनच रुजते. जेव्हा मोठे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा मन संधींपेक्षा धोका जास्त पाहते. हा पॅटर्न श्रीमंतीच्या दिशेने जाणाऱ्या विचारसरणीला मर्यादित करतो. संशोधनात एक गोष्ट स्पष्ट दिसते की मेंदूला आरामदायी क्षेत्रात राहायला आवडते. त्याला अनिश्चितता सहन होत नाही. नवीन व्यवसाय, गुंतवणूक किंवा कौशल्य शिकणे या गोष्टी अनिश्चित वाटतात. त्यामुळे मोठी आर्थिक उडी घेण्याऐवजी माणूस सुरक्षित पगाराच्या नोकरीवर समाधान मानतो. मध्यमवर्गीय माणूस नोकरीला स्थिरतेचं प्रतीक मानतो, तर संपत्ती निर्माण करण्यासाठी नोकरीसोबत इतर स्रोत तयार करणे महत्त्वाचे ठरते. पण मनात एक भीती लपलेली असते. नोकरी सोडली तर काय होईल, पैसे बुडाले तर काय होईल आणि लोक काय म्हणतील यासारख्या विचारांमुळे निर्णय थांबतात. पैशाबद्दलच्या भावना देखील महत्त्वाच्या असतात. मानसशास्त्र सांगते की पैशाशी आपले भावनिक नाते आपल्या आर्थिक निर्णयांवर परिणाम करत असते. मध्यमवर्गीयांमध्ये पैसा म्हणजे खर्च, बिल, EMI आणि जबाबदाऱ्या असा विचार असतो. पैसा वाढवण्यासाठी तो जोखमीत टाकावा लागतो हा विचार स्वीकारणे कठीण जाते. पैसा ही चिंता निर्माण करणारी गोष्ट वाटते. श्रीमंत लोक पैशाला संधी आणि स्वातंत्र्याचे साधन म्हणून पाहतात. भावनिक नाते जिथे वेगळे तिथे वर्तन आपोआप वेगळे होते. मध्यमवर्गीय व्यक्तीकडे ज्ञानाची कमतरता असते. हे अनेक संशोधनात दिसून येते. शाळा किंवा घरात आर्थिक शिक्षण मिळत नाही. गुंतवणूक, बचत, कर, चक्रवाढ, दीर्घकालीन आर्थिक नियोजन याबद्दल माहिती अपुरी असते. माहिती नसल्यामुळे निर्णयाचा आत्मविश्वास कमी राहतो. आर्थिक भाषा अवघड वाटते आणि माणूस ते टाळतो. माहिती अपुरी असली की आपण चुकीचा निर्णय करू हे भय वाटते. परिणामी सुरक्षित बचत खात्यात पैसे ठेवणे सोपे वाटते, पण पैसे वाढत नाहीत. ज्ञान नसल्यामुळे संधी दिसत नाहीत. संशोधन सांगते की सामाजिक दडपण देखील मध्यमवर्गीयाला रोखून धरते. लोक स्वतःला ज्या सामाजिक वर्तुळात ठेवतात तेच त्यांच्या महत्त्वाकांक्षेशी मर्यादा ठरवतात. आपण जे लोकांना रोज पाहतो त्यांच्यासारखंच आपलं आयुष्य व्हावं ही मनाची सहज इच्छा असते. मध्यमवर्गीय वर्तुळात स्थिर नोकरी, घर, EMI आणि मर्यादित ध्येय यांना यश मानले जाते. मोठी उडी घेणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या किंवा पारंपरिक मार्ग सोडणाऱ्या लोकांकडे संशयाने पाहिले जाते. या वातावरणात व्यक्तीची मानसिकता नैसर्गिकरित्या मर्यादित होत जाते. आणखीन एक कारण म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. मध्यमवर्गीय माणूस दिवसाचा जास्त वेळ नोकरीत घालवतो. घरी आल्यावर थकवा असतो. त्यामुळे स्वतःमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त वेळ राखला जात नाही. नवीन कौशल्य, अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत किंवा व्यवसाय यासाठी लागणारी मानसिक आणि शारीरिक ऊर्जा उपलब्ध होत नाही. मानसशास्त्र सांगते की थकलेलं मन जोखीम घेण्याची क्षमता गमावते. त्यामुळे जीवन एका पातळीवर स्थिर होते पण पुढे जात नाही. भीती हा मोठा अडथळा असतो. अपयशाची भीती, लोकांच्या टीकेची भीती, स्थिरतेनंतर अस्थिरतेची भीती. संशोधन सांगते की ज्यांना अपयशाची भीती जास्त असते ते मोठा आर्थिक धोका घेऊ शकत नाहीत. मध्यमवर्गीय कुटुंबातील वातावरणात चुका कमी सहन केल्या जातात, म्हणून मोठा निर्णय घेताना मन आत्मविश्वास गमावते. श्रीमंत लोक अपयशाला प्रक्रियेचा भाग मानतात. ही मानसिकता त्यांना पुढे नेते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनिक खर्च. मध्यमवर्गीय लोक अनेकदा सामाजिक अपेक्षांमुळे अनावश्यक खर्च करतात. लग्न समारंभ, सण, ब्रँडेड वस्तू, बाहेर जेवण किंवा प्रतिष्ठा टिकवण्यासाठी केलेले खर्च बचतीवर परिणाम करतात. मानसशास्त्रात याला सामाजिक तुलना म्हणतात. इतरांशी तुलना करण्याची प्रवृत्ती वाढली की बचत कमी होते आणि गुंतवणूक मागे पडते. शेवटी दीर्घकालीन दृष्टिकोनाचा अभाव ही सुद्धा एक समस्या आहे. मध्यमवर्गीय माणूस आजच्या गरजेत अडकून राहतो. भविष्याची मोठी चित्रे समोर ठेवून निर्णय घेणं कठीण जातं. संपत्ती निर्माण होण्यासाठी सातत्य, संयम आणि स्वच्छ आर्थिक दृष्टी आवश्यक असते. लहान सहान बदल, चक्रवाढ आणि सततची योजना यामुळे मोठे परिणाम तयार होतात. पण मन सततच्या तात्काळ गरजांमध्ये गुंतले असल्याने दीर्घकालीन योजना दुर्लक्षित होते. ही सगळी कारणे मानसशास्त्रीय पातळीवर खोलवर जोडलेली असतात. श्रीमंती ही फक्त पैशाची गोष्ट नसून मानसिकतेचीही गोष्ट आहे. जोपर्यंत विचारसरणीत बदल होत नाही तोपर्यंत आर्थिक पातळीवर बदल होणं कठीण असतं. पण मानसिकता बदलली की संधींचं दार उघडू लागतं. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता.
त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.